मैत्री चषक 2025 आणि अटीतटीचा सामना अटीतटी वर्सेस पार्लेवाडी. पहिला बॉल सुशांतसाठी रिपेटचा पाहूया आणि सुंदर असा कटवलेला बॉल सिंगल रन येते. दीपेश कडून भेदक गोलंदाजी होते. तसंच त्याला स्ट्राईकला आलाय तो सतीश. तालुक्यातील नावाजलेला गोलंदाज दीपेश मोरे काटेतले एन करून तर स्ट्राईकला येतो सतीश. बघा पार्लेवाडीचा सतीश हा नावाजलेला फलंदाज आहे. फर्स्ट बॉल फेस करतोय दीपेशांचा. सुंदर असा कटवलेला बॉल. सुंदर अशी स्ट्राईक रोटेट करते. सिंगल घेऊन रनांची भरणा करतायत सुशांत आणि सतीश. त्याच प्रकारे दीपेश पण सुंदर अशी गोलंदाजी करत आहे. सुंदर असा उठवलेला बॉल पाहूया झेल होतोय का. सुंदर झेल सुटलेला आहे. एका धावेवर समाधान मानतोय सुशांत आणि सुंदर असा झेल होता राजसाठी त्याने सोडलेला आहे. बक्षीस प्रॅक्टिस कमी पडली त्याच्याकडनं. फिटनेस पण त्याचा सध्या वाढलेला आहे. निमंत्रण धाब्यावरती सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती दीपेश मोरे याच्याकडून. दीपेश हा नावाजलेला गोलंदाज काटेतली संघाकडून अनेक वर्षे काटेतली संघाकडून खेळताना पाहायला मिळतो तो दीपेश मोरे. दोन्ही संघ तुल्यबान दुसऱ्या फेरीचे सामना चालू आहे तो काटेतली वर्सेस पार्लेवाडी. स्ट्राईकला आहे तो सतीशला पेशकश. हलक्या हाताने कटवलेला चेंडू एका दुसरी धाव घेण्या तू मी करता करता एका धावेवर समाधान मानतोय तो सतीश. आता स्ट्राईकला आहे तो सुशांत. एक डावखुरा फलंदाज. सुशांतकडं मोठे फटके खेळण्याची भरपूर मोठी ताकद आहे. चांगला फलंदाज आहे तो. तितकाच ताकदीचा तुल्यवान गोलंदाज दीपेश मोरे. पाहूया दीपेश टू सुशांत. सुंदर कलात्मक फटका मारलेला तो सुशांतने. एका धावेवर समाधान मानावं लागेल सुशांतला. त्याला माहिती होतं लास्ट बॉल आहे आपल्याकडे स्ट्राईक ठेवायची आहे. एक मोठा प्लेयर म्हणतात असं सुशांत. धावसंख्या पहिल्या षटका अखेर धावसंख्या झालेली आहे ती 5. बिनबाद 5 धावा. शांत मंद गतीने चाललेला खेळ. लाहोर विभाग ग्रामीण असोसिएशन अंतर्गत मैत्री चषक संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो स्वतः कर्णधार निखिल मोरे. एक सुंदर ऑलराऊंडर म्हणून काटेतली संघाकडून पाहायला भेटतो सातत्याने. सुंदर गोलंदाजी निखिल मोरे. स्ट्राईकला येतो सुशांत. फलंदाजीला आलेला फलंदाज सुशांत. डावखुरा फलंदाज आहे तो सुशांत. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. किती मोठे फटके मारतोय. किती धावा जमा करतोय.
तितकाच ताकदीचा गोलंदाज निखिल मोरे. निखिल मोरे आपल्या संघासाठी पाहूया काय करतो तो. पहिला चेंडू घेऊन येतो तो निखिल मोरे सुशांतला आणि सुंदर फटका पाहायला मिळतोय. एक सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत होतं पण बघूया पंचांचा. आणि हा 6 धावा पहिल्याच चेंडूवरती 6 धावा येतात त्या सुशांतच्या बॅटमधून. एक खरंच मोठा फलंदाज आहे तो सुशांत. पार्लेवाडी संघाचा सुशांत उभा आहे तोपर्यंत एक पार्लेवाडी संघाला खूप मोठी आशा आहे की आपल्या संघासाठी खूप धावसंख्या येतील. काही निखिल मोरे आणि दीपेश मोरे यांच्यात चर्चा होते. एक पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर दीपेश काही टीप देताना गोलंदाज निखिलला. दीपेशकडे भरपूर अनुभव आहे. तो दुसरा चेंडू सुद्धा खूप सुंदर मारलेला आहे आणि पंचांकडून काय येते बघूया. 4 धावाचा इशारा येतो तो पंचांकडून. बॉल पंच धावा किती 6 धावा. 2 चेंडूवरती 2 सिक्स आलेले आहेत ते सुशांतच्या बॅटमधून. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ते पार्लेवाडी संघाकडून. पार्लेवाडी संघाचे आधारस्तंभ शैलेश पवार हे आता डगआउटमध्ये खुश असतील. सुशांत त्यांचा स्ट्राईक बॅट्समन चांगली फलंदाजी करतोय. धावसंख्येत सातत्याने भर होते. धावसंख्या झाली ती 17. तिसरा चेंडू घेऊन येतो तो निखिल मोरे सुशांतला. खरंच सुंदर अशी स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे तो. एका धावेवर समाधान मानतोय सुशांत. स्ट्राईकला आहे तो सतीश. शांत गतीने एकदम सुंदर वातावरणामध्ये शांत खेळपट्टीवरती चाललेला आहे तो. सतीश स्ट्राईकला आहे तो सतीश. बघूया पुढचा चेंडू निखिलचा. एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय पंचांकडून. व्हाईटचा इशारा करण्यात येतो तो. अवंतर धावचा संख्येने भर धावसंख्या होते ती 18. दुसरं षटक चालू आहे. काटतली संघाकडून सातत्याने निखिल खेळतो. सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते निखिलची. सतीश पार्लेवाडी संघाचा सुंदर फटका. बघू कॅच होते का पण तिथे कॅच सुटले. मिस फिल्डिंग आणि जातो बॉल बाउंड्री. 4 धावा. सतीशने सुंदर असा केलेला फटका. सतीशला जीवदान भेटलं त्या चेंडूवरती आणि बॉल सीमारेषे पार चौकार गेलाय. 4 धावा. 4 धाव्यांनी पार्लेवाडी संघाची धावसंख्या होते ती 18. 23 धावा. निखिलचा पुढचा चेंडू खेळेल तो सतीश. काटेतली संघाकडून सुंदर चेंडू पाहायला मिळतो निखिलचा. पुढचा चेंडू सुंदर असा फटका मारलेला आहे तो. बघूया किती धावा मिळतोय. अनिकेत बॉलच्या पाठून धावतोय. अनिकेतकडून थोडीशी मिसफिल्ड. त्या बॉल चेंडूवरती 2 धावा घेण्यात यशस्वी झालाय तो सतीश. धावसंख्या 25. 2 षटकाकर धावसंख्या बिनबाद 25. काटेतली संघाला अजून काही सफलता मिळाली नाही. पार्लेवाडी संघाची सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती.
झाली. दोन षटका अखेर धावसंख्या 25. सुंदर फलंदाजी करतात ते सतीश सुशांत. सुंदर तालमेल दोघांमध्ये. डावखुरा फलंदाज सुशांत. खूप मोठा अनुभव आहे सुशांतकडे. खोपोली विभागामधून तो खेळतो. हॅलो. संघाकडून तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात ते अनिल मोरे. 40+चा प्लेयर, स्टार खेळाडू काटतली संघ. सातत्याने काटतली संघाकडून खेळतो हा. 40+चा आहे संघ. तिसरं षटक घेऊन येतो तो अनिल मोरे. स्वतः कर्णधार आहे संघाचा. बघूया आपण, त्यांच्याकडे खूप सारा अनुभव आहे. अनेक टुर्नामेंट खेळलेत त्यांनी आपल्या गावासाठी. बघूया काय करतात ते. त्यांची हेअरस्टाईल बघायला गेलं तर शोएब अख्तर सारखी आहे. बघूया आता. पहिल्या चेंडूवर सुंदर असा मारलेला फटका सुशांतने आणि 6 धावा. सुशांत खरंच एक उगवता सितारा आहे पार्लेवाडी संघाचा डावखुरा फलंदाज. सुशांतची एंट्री झाली पार्लेवाडी संघात. पार्लेवाडी संघ अजून ताकदीवान झालेला आहे. शैलेश पवार यांनी खरंच संघाची बांधणी खूप चांगली केली आहे. सुशांत सारखा एक चांगला अनमोल हिरा भेटला त्यांनी घडवलं त्याला. सुशांत पण त्यांच्या मेहनतीला खूप साथ देतोय. दुसरा चेंडू घेऊन येतात ते अनिल मोरे. सुशांतला डॉट चेंडू काढलाय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती अनिल मोरे यांच्याकडून. आज बोलतात ना अनुभव काय असतो, तो खरंच त्यांनी दाखवला आहे अनिल मोरेंनी. सुशांत सारख्या फलंदाजाला थांबवून ठेवलाय रोख. आणि हा फुल टच चेंडू सुशांतला माहिती आहे. फुल टच चेंडू आल्यावर कुठे मारायचं. त्याने खूप लांब षटकार मारलेला आहे. 6 धावा. हॅलो. जे नेटमध्ये प्रॅक्टिस करतात त्यांनी खूप वेळ प्रॅक्टिस थांबवा. हॅलो. अनिल मोरे पुढचा चेंडू घेऊन येतात सुशांतला सुंदर असा तोडवलेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात ते. आणि 4 धावा. खरंच अतिशय सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते ती सुशांतच्या कडून. सुशांतच्या बॅटमधून चांगले मोठमोठे फटके येत आहेत ते. सुशांत हा खरंच संघासाठी खूप सुंदर अशी बॅटिंग करतोय. खूप हॅलो. खूप बोलतायत काय बोलतायत. नेटमध्ये खेळतात त्यांनी कृपया प्रॅक्टिस थांबवा.
आपल्या ग्राउंडच्या बाहेर जे प्लेयर आहेत त्यांनी नेटमध्ये प्रॅक्टिस करू नका, प्लस थोडासा आवाज करू नका. आपले सामने चालू आहेत, आपल्याला सर्वांना सहकार्य करायचं आहे. मोठा फटका पाहायला मिळतो तो सुशांतच्या बॅटमधून. खूप सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते आणि शैलेश पवार स्वतः खुश आहेत. इथे आमच्या बरोबर धावसंख्येत धावसंख्या झालेली आहे ती 47. 3 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या खूप मोठी झालेली आहे ती पार्लेवाडी संघाची 47. अजून 1 षटक बाकी आहे. बघूया कोण घेऊन येते काटेतली संघाकडून शेवटचं षटक. काटेतली संघाला खूप सरळ विचार करावा लागतोय की सुशांत सारखा बॅट्समन अजून सुद्धा बॅटिंग करतोय. हॅलो, काटेतली संघाला कृपया विनंती करतो फटाफट मॅच चालू करा, कारण अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. आपण वैयक्तिक पहिल्याने संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतो, 4थं षटक घेऊन येतो तो शुभम मोरे. काटेतली संघाचा आपण हा सुद्धा उभवता सितारा आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय सुशांत सारखा. सुशांत आणि सतीश सारखे बलाढ्य संघ प्लेअर दोघं सुद्धा खेळतात विकेटवरती. बघू स्ट्राईकला येतो सतीश, नॉन स्ट्राईकला येतो सुशांत. सतीश सिंगल डबल खेळतो. त्याला माहिती आहे समोर सेट झालेला बॅट्समन सुशांत आहे. सुशांतच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला भेटतात आपल्याला. तो सिंगल काढून सुशांतला स्ट्राईक देतो. सुशांत त्याची कामगिरी करतोय. शुभमचा पहिला चेंडू निर्धाव वाईट चेंडू पाहायला मिळतो. तो त्याच्यावर 1 चौटी धाव म्हणता येईल. 1 धाव लेग बायची काढले. टोटल धाव 2 वाईट प्लस बायची. स्ट्राईकला येतो आता सुशांतच्या बॅटमधून मोठमोठे फटके आलेत. सुशांत मला वाटतं वैयक्तिक 12 बॉल 38 धावांवरती खेळतो सुशांत. खरंच एक सुंदर फलंदाजी पाहायला मिळते सुशांतची. हा सुद्धा वाईट चेंडू शुभमचा. पार्लेवाडी संघाची हाफ सेंचुरी झालेली आहे. 50 धावा झालेल्या आहेत. बघू शुभम सुशांत आणि हा सुद्धा वाईट प्लस 9. पंचांकडून 9चा इशारा येतोय. प्लस 4 धावा, एक टोटल 5 धावा, त्याच्यामध्ये फ्री हिट. अजून कुठेतरी संघाला अडचणीत घेऊन जातोय तो शुभम. आधी संघ आपला कुठेतरी अडचणीत सापडलाय, त्याच्यात अजून तुम्ही अडचणीत आणताय. अजून 6 बॉल बाकी आहेत. पार्लेवाडी संघ किती मोठा धावांचा डोंगर रचून ठेवणार आहे काटेतली संघासमोर. बघूया आता येणारे 6 चेंडू सांगतील. तितका तुल्यबान संघ काटेतली पण आहे. त्यांच्याकडे पण मोठमोठे बॅट्समन आहेत. निखिल मोरे आहे, राज मोरे आहे, दीपेश मोरे आहे, योगेश मोरे आहेत. एक मोठा अनुभवी प्लेअर आहे योगेश मोरे. त्याच्याकडून पण मोठे मोठे फटके पाहायला भेटतील आपल्याला. वाटतं शुभम काही थोडासा दबाव शुभम वरती. मला वाटतं शुभमने सरळ बॉल सोडावा स्लो पद्धतीने. एक्स्ट्रा धावा जातात तिथे कुठेतरी स्लो गतीने सोडल्यानंतर थोडा. आणि ह्या बॉलवरती किती धावा कॅच होते का, पण 6 धावा. पुन्हा एकदा सुशांतच्या बॅटमधून एक मोठा फटका. सुशांत 6 धावा पहिल्या चेंडूवरती.
14 मध्ये 44 धावांवरती सुशांत खेळतोय. तो बघूया सुशांतच्या बॅटमधून 50 पाहायला भेटते काय ती हाफ सेंचुरी. मित्रांनो, जे प्रॅक्टिस करताना ते थांबवा जरा, आतमध्ये मॅच चालू आहे. राज घेऊन येतो तो सुशांतला आणि स्लो गतीने टाकलेला त्याच्यावर सुंदर असा कटवलेला निखिल धावतो बॉलच्या पाठी. बघू किती शुभमनी सुंदर क्षेत्ररक्षण केलं. 2 धावेवरती समाधान मानतो तो सुशांत. सुशांतला माहिती आहे आपल्याकडे स्ट्राईक असेल. राज खरं सुंदर अशी गोलंदाजी करतो राज. मला वाटतं राज हा वारंवार सकाळी ग्रीन सिटीच्या मैदानात प्रॅक्टिस करत असतो. सुंदर चेंडू, त्याच्यावर मोठा फटका मारलेला आहे 6 धावा आणि सुशांतची हाफ सेंचुरी झालेली आहे. मला वाटतं सुशांतसाठी एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पहिलीच सेंचुरी लागलेली आहे ती हाफ सेंचुरी सुशांतच्या बॅटमधून. खरंच सुंदर फलंदाजी पाहायला भेटते ती सुशांत कडून. या टुर्नामेंट मधली पहिलीच 50 हाफ सेंचुरी पाहायला भेटते ती सुशांतच्या बॅटमधून. एक मोठा फटका आला सुशांतचा आणि त्यांनी 6 मारून आपली हाफ सेंचुरी पूर्ण केलेली आहे ती. बघूया आता संघ अजून 4 बॉल शिल्लक आहेत. किती 4 बॉलवर 3 बॉल शिल्लक आहेत, सॉरी. किती धावा जमा करतो तो सुशांत. राज टू सुशांत. बघूया, हा सुद्धा सुंदर मारलेला फटका. 6 धावावरती समाधान मानायला लागतो तो पार्लेवाडी संघाला. खरंच अतिशय सुंदर फलंदाजी करतो तो सुशांत. पार्लेवाडी संघाचा एक डावखुरा फलंदाज आहे तो. खरंच एक 75 धावा झाली त्या स्कोर बोर्ड होती पार्लेवाडी संघाची. मला वाटतं ह्या स्पर्धेमधली ही मोठी धावसंख्या असेल आणि त्याच्यामध्ये सुशांतची ही वैयक्तिक 56 धावांची खेळी म्हणजे एक अजून एक 6 धावा म्हणजे सुशांत हा एक सुंदर फलंदाजी करतो तो सुशांत. सुशांतने 3 बॉल 3 षटकार मारले. हॅट्रिक झालेली आहे सुशांतची. अजून 1 बॉल लास्ट बॉल आहे. बघू लास्ट बॉल वरती किती धावा काढतो तो. एकच आहे ना. आणि हा सुद्धा एक कलात्मक फटका. याच्यावर पण 6 धावांसाठी जातो बॉल. सीमारेषा पार 6 धावा. खूप सुंदर फलंदाजी केले. खूप सुंदर फलंदाजी केली ती सुशांतनी. सुशांत वैयक्तिक मला वाटतं 62 धावांवरती खेळत होता नॉटआउट आणि ह्या नॉटआउट मारलेले ते सतीश सुशांतने. खूप सुंदर फलंदाजी. 87 धावांची खेळी केले नॉटआउट. 88 विन आहेत काटेदली संघाला. संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लवकर. शरद कदम एक स्मित हास्य संघाने खूप मोठी धावसंख्या आपली उभी केलेली आहे. आणि आता होणारा सामना शिवगर्जना लवारे आणि आई जन्नी माता चरे यांच्यामध्ये टॉच होणार आहे. टॉच करतील आपले अशोक जाधव साहेब यांच्या हातून टॉच होणार आहे.
कॅप नाही मी दिली होती तुला. आई जन्नी माता चराई वर्सेस शिवगर्जना लवारी या दोन संघांमध्ये टॉस होत आहे नाणेफेकीचा. अशोक जाधव साहेबांच्या हस्ते टॉस उडवला जात आहे. काटतली संघाने आपले फलंदाज पाठवायचे आहेत. नाणेफेक कोण जिंकलाय? कोण जिंकलं? आई जन्नी माता चराई टॉच विन आणि त्यांनी परत प्रथम फलंदाजीचा डिसिजन घेतलेला आहे. शिवगर्जना लवारे आपल्या क्षेत्ररक्षणाचा डिसिजन आहे. दोन्ही एक असोसिएशन मधल्या मोठ्या टीम, नावाजलेले फलंदाज दोन्ही टीम मध्ये आहेत, गोलंदाज आहेत, चांगले दोन्ही संघ तुल्यबन आहेत. पार्लेवाडी संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाजीला काटतली संघ आपले फलंदाज पाठवा. टाइम होतोय, लवकरच लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. काटेतली संघाकडून निखिल मोरे, योगेश मोरे दोन्ही अष्टपैलू खेळाडू, मोठी ताकद आहे दोघांकडे पण. 88 धावाचं टार्गेट पार्लेवाडी संघाने ठेवले. बघूया दोन्ही फलंदाज काय करतात ते. पार्लेवाडी संघाकडून प्रथम पहिल्या षटक घेऊन येतो तो चिन्मय पालांडे, एक सुंदर गोलंदाज आहे. स्ट्राईकला येतो निखिल मोरे, नॉन स्ट्राईकला येतो योगेश मोरे. डावखोरा फलंदाज योगेश मोरे, खूप वर्षाचा अनुभव आहे त्याच्याकडे, जुना जाणता खेळाडू आहे तो निखिल मोरे. मोठे फटके मारण्यात खूप माहिर आहे. अनिल मोरेंच्या कॅप्टन अनिल मोरेंच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. बघूया आपल्या फलंदाजांकडून काय पाहायला मिळते ते. खरंच विचार करत असतील, मोठमोठे फटके पहिल्या ओव्हरपासून आले तर खरंच नक्कीच संघ विजयी होईल. एक मोठा डोंगर रचून ठेवलेला आहे पार्लेवाडी संघाने, ते काटेतली संघ पार करतोय का बघूया आपण. मोठे फटके निखिलकडून, खूप मोठी अपेक्षा असेल संघाला की आपण आपल्याकडून संघाला विजयी करून द्यावी, म्हणजे मोठे फटके मारून. चिन्मय पालांडे गोलंदाजीसाठी येतोय पार्लेवाडी संघाकडून. वैयक्तिक पहिलं षटक, संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय तो चिन्मय पालांडे. एका पोलादपूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधलं मोठं नाव चिन्मय पालांडे. एक ऑलराऊंडरची भूमिका बजावतो तो चिन्मय पालांडे. बघूया आपल्या आज गावासाठी खेळतोय तो, गावाकडून किती. लेग अंपर मंगेश सकपाल, लेग अंपर. मला वाटतं लेगी अंपर विशाल सकपाल. आपण कृपया लेग अंपरची विशाल नेट मधली प्रॅक्टिस कृपया थांबवा तिथे. विशाल सकपाल, आपण कृपया लेग अंपरचा ताबा घ्यायचा तिकडे. मोठं नेट मध्ये जे प्रॅक्टिस करतात ना त्यांनी कृपया थांबवा. संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो तो चिन्मय पालांडे. स्ट्राईकला येतो मोठा फलंदाज निखिल मोरे. बघूया पहिला चेंडू घेऊन येतो तो आणि डॉट चेंडू. खूप सुंदर चेंडू पाहायला मिळाला आहे तो चिन्मय पालांडेकडून. डावखोरा गोलंदाज आहे तो, फिरकीपट्टू. निखिलला काही त्याचा समजलं नाही चेंडू, निखिलने डॉट झाला निखिलकडून. बघूया दुसऱ्याच्या चेंडूवरती काय करतो निखिल. काटेतली संघाला निखिलवरती खूप भरोसा आहे की
आपल्या संघाला खरंच विजयी करून देईल, मोठे फटके पाहायला भेटतील निखिलकडून. आणि हा सुद्धा सुंदर चेंडू टाकलेला संत गतीने एक धावेवरती समाधान मानतोय तो निखिल मोरे. सुशांत आला बॉलवरती, एक धावेवरती समाधान मानतोय. स्ट्राईकला येतो तो डावखुरा फलंदाज निखिल योगेश मोरे, त्याला चिन्मय पालांडे. बघूया दोन्ही डावखुरे गोलंदाज, पण चिन्मय पालांडे डावखुरा गोलंदाज आहे. डावखुरा बॅट्समन योगेश मोरे. योगेश मोरेवरती पण खूप भरोसा आहे काटेतली संघाचा. त्याच्या बॅटमधून पण मोठे मोठे फटके पाहायला मिळतील आपल्याला. चिन्मय पालांडे टू योगेश मोरे. बघूया, आणि मोठा फटका मारण्याचा डॉट पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. अवंतरण धावने धावसंख्येत भर पडते. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय तो चिन्मय पालांडेचा. डॉट चेंडू येतोय, निर्धाव चेंडू, काही धावा येत नाहीत चेंडूवरती. 2 धावेवरती काटेतली संघाला समाधान थांबावं लागतं. अजून मोठे फटके बघूया पाहायला भेटतात काय. ती पहिलं षटक चालू आहे. स्ट्राईकला येतो योगेश मोरे. सुंदर, आणि हा बोल्ड झालेला आहे तो योगेश मोरे. दांडा उडवलाय तो, मोठा हादरा बसलाय तो काटेतली संघाला. त्याची जागा घेण्यासाठी आता राज मोरे जातोय. एक मोठा फलंदाज बाद झालाय, त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो राज मोरे. राजकडे पण मोठी फटके खेळण्याची एक क्षमता आहे. काटेतली संघाला विजयी करून देण्यासाठी मोठमोठे फटके मारण्याची एक मोठा डोंगर आहे धावांचा, तो पार करण्याची एक राजकडे पण कॅपॅसिटी आहे. तो ग्रीन सिटी मैदानामध्ये सातत्याने वारंवार सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करत असतो. बघूया आज त्या प्रॅक्टिसचा पुरेपूर फायदा आपल्या काटेतली संघाला देतोय का तो, आणि संघासाठी काय करतोय. एक सुंदर गोलंदाज चिन्मय पालांडे, फिरकीपट्टू. योगेश मोरेना काही बॉल समजलं नाही आणि त्रिपलाचीत झाले ते योगेश मोरे. त्याची जागा घेण्यासाठी गेला राज मोरे. हा काय करतोय संघासाठी पाहूया आपण. पुढचा चेंडू घेऊन येईल तो चिन्मय पालांडे, पार्लेवाडी संघाचा. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते पार्लेवाडी संघाचा. खूप छान खेळ पाहायला मिळतोय तो. बॅटिंग सुद्धा सुंदर झाली. सुशांतने सतीशने एक मोठा डोंगर रचून ठेवलाय काटेतली संघासमोर. तितकी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते चिन्मय पालांडेकडून. बघूया राज टू चिन्मयचा पुढचा चेंडू राजसाठी. हा सुद्धा निर्धाव चेंडू, डॉट चेंडू येतोय. काही समजलं नाही राजला चेंडू. मला वाटतं 1-2 असेल, शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 2 काटेतली संघाची धावसंख्या झाली आहे ते 2. 1-2. एकदम संत गतीने खेळ चालू आहे मैदानात. संदेश सनच कॅप्टन, चेहऱ्यावरती खूप स्माईल. आणि हा सुंदर फटका पाहायला मिळतो. किती धावा धावून मिळत आहेत पाहूया. एका धावेवर तर दुसरी धाव सुद्धा घेतलेली आहे. 2 धावा पूर्ण. 2 धावेवरती समाधान मानावं लागतं काटेतली संघाला. काटेतली संघाची धावसंख्या होती ती 1-4. काही संत गतीने खेळ चालू आहे. मला वाटतं काटेतली संघाला आहे ना 3 षटक आहेत. 3 षटकामध्ये खूप मोठी धावांचा पाठलाग करायचा. मोठमोठे फटके पाहायला मिळतात का बघूया निखिलच्या आणि राजच्या बॅटमधून. एक निखिल मोरेकडून मोठी अपेक्षा आहे की आपल्या संघासाठी खूप मोठे मोठे फटके खेळण्याची. खूप मोठा धावांचा डोंगर पार करायचा तुम्हाला. तुम्ही मोठे फटके खेळण्यात मार आहे. अजून सुद्धा एक मोठा फटका आला नाही काटेतली संघाकडून. बघूया निखिल हा काय करतो आपल्या संघासाठी. निखिलकडे क्षमता आहे तेवढी मोठे फटके खेळण्याची. निखिलवरती सर्व नजर आहेत काटेतली संघाच्या. बॉलर आहे रोहित. हा सुद्धा एक फिरकीपट्टू आहे रोहित. खरंच पार्लेवाडी संघाकडून शैलेश पवारने असे फिरकीपट्टू तयार केलेत ना. हा सुद्धा एक फिरकीपट्टू आहे रोहित. बघूया रोहित पहिले संघाकडून दुसऱ्या षटकने वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय.
तेवढंच ताकदीवान बल्लेबाज तो आपल्या समोर निखिल मोरे. बघूया निखिल टू रोहित काय करतोय आपल्या संघासाठी. निखिल पहिला चेंडू घेऊन येतो तो निखिल मोरेला आणि हा सुद्धा निखिलला काही समजलं नाही. डॉट चेंडू येतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती पार्लेवाडी संघाकडून. निखिल मोरे काय करतो आपल्या संघासाठी पाहूया. हा सुद्धा मस्त मारलेला फटका. बघूया किती धावा निघतात. धावून एक धावावर तिथं समाधान मानतो. दुसरी धाव घेतात का. दुसरी धाव सुद्धा घेतात पण तिथे तू मी करता करता राज हा रनआउट झालेला आहे आणि त्याची जागा घेण्यासाठी आता चाललाय तो दीपेश मोरे. दीपेश मोरे सुद्धा एक मोठा फलंदाज आहे काटतली संघाकडून. काटतली संघ कुठेतरी अडचणीत येताना दिसतोय. दीपेश मोरेकडून सुद्धा एक अपेक्षा आहे संघाला की मोठमोठे फटके मारून तो डोंगरच्या आसपास जाण्याचा तरी प्रयत्न नक्कीच करतील काटेतली संघ. कारण पार्लेवाडी संघाने खूप मोठा डोंगर रचून ठेवलेला आहे. मला वाटतं अनिल मोरेंच्या चेहऱ्यावर थोडा टेन्शन आलेलं आहे कारण एवढी मोठा स्कोर बनवणं पण. दीपेश मोरे रोहित टू दीपेश. रोहित आपल्या संघासाठी काय करतो बघूया. गोलंदाजी खूप छान. आता पण 2 चेंडू हातलेत. 2 चेंडू डॉट आलेत. 1 विकेट आले. दीपेश टू रोहित आणि सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती रोहित कडून. आणि हा व्हाईट चेंडू. नंतर धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते ती 6. काटेतली संघाची धाव संख्या होते 6. 2 गडी बाद 6 धावा. दुसरा षटक चालू आहे आणि हा सुद्धा दीपेशला काही चेंडू समजला नाही. डॉट चेंडू येतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती पार्लेवाडी संघाकडून. खरंच खूप सुंदर गोलंदाजी करतात ते पार्लेवाडी संघ. आणि हा सुद्धा गेम बॉल समजला नाही दीपेश मोरेला. मी पहिलंच म्हटलं की एक रोहित हा एक फिरकीपट्टू आहे. बॉल बाहेरून कधी आतमध्ये आला दीपेशला समजलं नाही. दीपेश व्हाईटच्या ह्याच्यामध्ये उभा राहिला पण दीपेश बॉल कधी आतमध्ये आला दीपेशला समजलं नाही. पुढचा चेंडू घेऊन येतो तो रोहित आणि हा सुंदर फटका मारलेला आहे तो. मला वाटतं 6 धावा येतील आणि खरंच दीपेशच्या बॅटमधून हा पहिला 6 धावा पाहायला मिळतात ते काटेतली संघाकडून. हा एक षटकाराचा एक पहिला शुभारंभ झालाय. बघूया असेच षटकार मारले तर खरंच आपला संघ कुठेतरी आसपास जाईल मोठ्या डोंगराच्या. 2 षटकार धाव संख्या झाली ती 12 चेंडू 12 किती पाहिजे. 12 चेंडू 76 धावांची गरज आहे ती काटेतली संघाला. सुशांत वैयक्तिक पहिल्याने संघाकडून तिसरं षटक घेऊन येतो तो सुशांत. प्रत्येक बॉलवरती षटकार मारणं गरजेचं आहे काटेतली संघाला तर कुठे विजयी होईल तेवढी क्षमता आहे निखिल मोरेकडे. बघूया निखिल मोरे हा तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहे. सुशांतने वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतो तो सुशांत. आणि हा सुंदर कलात्मक फटका मारलेला निखिल मोरेने किती धावा काढतो बघूया आपल्या संघासाठी. मिसफील्ड झाली सतीश कडून. 2 धावांवरती समाधान मानतो निखिल. प्रयत्न करेल की आपल्या संघाला कुठेतरी धावांच्या आसपास घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. दीपेश मोरे निखिल मोरे हे आपल्या संघाला कुठेतरी धावा जवळपास घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील. सुशांत आणि हा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये डॉट होतो चेंडू. बाईची मला वाटतं येईल धाव. 1 धावेवर समाधान मानायला लागेल निखिलला. कारण निखिलला माहिती आहे आपल्याला आपल्या संघासाठी मोठे फटके खेळण्याची गरज आहे. दीपेशच्या बॅटमधून 1 षटकार आले. दीपेशकडून खूप मोठी अपेक्षा असेल की अजून तुझ्या बॅटमधून 2-3 षटकार आले संघाला कुठेतरी वाटेल की बाबा चला आपण स्कोर होतोय आपला. सुशांतचा पुढचा चेंडू खेळेल तो सुशांत आणि
हलका कलात्मक फटका खेळून स्ट्राईक दिली ती निखिल मोरेला. एका धावेवरती समाधान मानतो दीपेश. एका धावेने धाव संख्या जाते ती पुढे. संघाचा स्कोर जातोय 16. निखिल मोरे स्ट्राईकला येतो. निखिलच्या बॅटमधून अजून मोठा फटका आला नाही. निखिलच्या बॅटमधून मोठे फटके येण्याची खरंच गरज आहे संघाला. बघूया काय करतो निखिल. आणि हा मोठा फटका येण्यासारखा होता. फुलटॉस बॉल होता पण निखिलला काही समजलं नाही. एकच धावेवरती समाधान मानतो निखिलला हा खूप सुंदर बॉल आला होता मारायला. असं वाटलं की 6 मारेल पण नाही. सिंगल त्यांनी ढकलला बॉल. एक धाव मग काढले. सुशांत टू दीपेश. बघू दीपेश काय करतो संघासाठी. आणि हा स्लो ओव्हरचा बॉल टाकलेला फुलटॉस बॉल. त्याच्यावर किती धाव येतात तिथे चिन्मय पालांडे फिल्डर एक धावेवरती समाधान मानतोय. आणि एक धावसंख्या होती ती 17 काटेतली संघाची. काही अडचणीत सापडलेला संघ, कारण पार्लेवाडीने एवढा डोंगर रचला की काटेतली संघ कुठेतरी अडचणीत आलाय. ओके, पुढचा चेंडू घेऊन येतो सुशांत निखिल मोरेला. आणि हा एकदम वेगवान ताकदीचा गोलंदाज आहे. सुंदर बॉल पाहायला मिळतो तो सुशांत कडून. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 षटका धावसंख्या होती ती 18. शेवटचं षटक कोण घेऊन येते. मला वाटतं शैलेश पवार आले तर जरा बरं वाटेल शेवटचं षटक, कारण खूप मोठा धावांचा डोंगर आहे. शैलेश पवारनी गोलंदाजी करावी अशी आमची प्रेक्षकांची नाही, पण शेवटचं षटक घेऊन येतो तो. बॉलरचं नाव रितेश. संघाकडून 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो रितेश. बघूया काय करतो रितेश. आपल्या संघासाठी तो सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पार्लेवाडी संघाकडून एक सुंदर फटका पाहायला मिळतो तो. बघूया किती धावा येतात. ते कॅच झेल बाद होतोय का तो. निखिल मोरे आणि चिन्मय पालांडे यांनी झेल टिपलेला आहे आणि सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. ते वारंवार पार्लेवाडी संघाकडून त्याची जागा घेण्यासाठी चाललाय तो शुभम मोरे. याच्याकडे पण मोठी क्षमता आहे षटकार चौकार मारण्याची. काटतली संघ पण तितकाच तुल्यबान होता पण कुठेतरी अडचणीत सापडला. त्याच्यामुळे काही पार्लेवाडी संघाने खूप मोठं डोंगर रचून ठेवलं. त्याचा पाठलाग करताना कुठेतरी अडचणीत सापडतोय. अनिकेत मोरे डावखुरा फलंदाज आहे. काटे उभवता सितारा काटेतली संघाकडून. तो सुद्धा वारंवार ग्रीन सिटी मैदानात प्रॅक्टिस करत असतो. शुभम मोरे स्ट्राईकला आहे तो. बघूया आता काय करतो तो. रितेश गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी पार्लेवाडी संघासाठी. बघूया किती धावा जमा करतोय शुभम. आणि हा वाईट चेंडू अवांतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 19. काटेतली संघाची धावसंख्या 19. शुभम आपल्या बॅटमधून किती मोठे फटके मारतो बघूया. आणि शुभमकडून हा सुंदर फटका आला. किती धावा येतात बघूया त्याच्यावरती. एका धावेवर समाधान मानलं शुभम. दीपेश मोरे स्ट्राईकला. राहुलची खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पार्लेवाडी संघ एक तुल्यबन संघ पाहायला मिळतो तो ए ग्रुप ए गटामधून. हा जो संघ जिंकल ना तो बक्षीस पात्रमध्ये जाईल 3 मध्ये. ह्या दोन सामन्यामध्ये जो संघ जिंकल तो बक्षीस पात्रामध्ये जाईल. बघूया पार्ले जाते की काटेतली जाते. आणि हा सुद्धा वाईट चेंडू. मला वाटतं पार्ले संघाने आपली जागा फिक्स केली. 80% तर जागा फिक्स केली पार्लेवाडी संघाने. स्वतः शैलेश पवार हे मैत्री चषकाचे आयोजक आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. खरंच खूप मेहनत घेतात ते आपल्या संघासाठी, कमिटीसाठी, असोसिएशनसाठी. पुढचा चेंडू घेऊन येतो आणि दीपेशने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण डॉट चेंडू येतोय तो. शैलेश पवार खरंच काही उड्या मारताना दिसतात ग्राउंड मध्ये आज. त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतोय. इकडे बाउंड्रीवर सुशांत आहे. सुशांतच्या चेहऱ्यावरती खूप आनंद दिसतोय. आज मोठी फटकेबाजी करून सुशांतने एक संघासाठी मोठी धावसंख्या उभी केली. खूप
छान गोलंदाजी पाहायला मिळते ती पार्लेवाडी संघाकडून. एका धावेवर समाधान मानतोय. कुठेतरी काटेतली संघ हा मॅच सोडून दिले त्यांनी. मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. 4 चेंडू 2 चेंडू आहेत अजून. पार्लेवाडी संघ मला वाटतं विजयी झालेला आहे. आपल्यासोबत काटेतली संघाचे कर्णधार आहेत अनिल मोरे. काय म्हणतील अनिल मोरे आपल्या संघासाठी? नाही, ते थोडे त्यांच्या चेहऱ्यावरती थोडी नाराजी आहे, कारण कुठेतरी आपला संघ बॅटफुटला गेला आहे. ठीक आहे, खेळ आहे, खेळामध्ये होतो सर, होत असतो. आज पार्लेवाडी संघाने मोठा डोंगर केला. उद्या तुम्ही त्यांच्या समोर डोंगर मोठा, कारण दीपेशच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. मला वाटतं 6 धावा. हे फटके पहिलेच लागले असते ना, कुठेतरी आपण धावांच्या आसपास गेलो असतो. एक कलात्मक फटका दीपेशने मारला, 6 धावा. खरंच पार्लेवाडी संघ हा विजयी झालेला. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभव संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन. आई जन्नीमाता चरई वर्सेस मोठा सामना होणार आहे आता. आई जन्नीमाता चरई व शिवगर्जना लवारे, दोन्ही तुल्यबल संघ. एक साईडला तुम्हाला पाहायला भेटतील ते विनोद शिर्के, दुसऱ्या साईडला पाहायला भेटतील ते आशिष वाडकर. कुठेतरी मोठी लढत पाहायला भेटते आपल्याला. लवारे संघाचे, लवारे विभाग